तर गाइस आज आपण आलेलो आहे फिश पकडण्यासाठी डॉगीज बॉयला घेऊन आलेलो आहे आपल्या लोकेशनवरती. आता आपण नवीन लोकेशन बघितलेलं आहे डॉगीज बॉय. तर मित्रांनो आता आपण जाऊया कारण श्रावण आहे. मच्छी मी खातो, तुम्हाला माझा डाएट पण बॉडी बनवायची आहे तर चांगला डाएट बी तुम्हाला चांगला पाहिजे. डाएटमध्ये चांगलं प्रोटीन पाहिजे. पण काय आपण श्रावण आपण काय माहिती ठेवत नाही, आपण श्रावण काय पाळत नाही. आता चाललोय आपण मच्छी पकडायला. सोही हे आहे लक्ष्मी सोही डॉगीज बॉय. डॉगीज बॉय बघा कसा बसलाय. डॉगीज बॉय आपण इथेच खाली थांबलाय. डॉगीज बॉय वगैरे. तर मित्रांनो आपण हतूनच खाली जाणार आहे. जायला डॉगीज मित्रांनो सोडलेला आहे. आता इकडं आपण लोकेशनवरती आलेलो आहे. नवीन लोकेशन आहे हे डॉगीज बॉय. चलो तर मित्रांनो आता आपण चाललोय आतमध्ये. आपला तल्यापाशी चाललोय. बघू काय घालतंय का. चावी आहे का तुला? किस्सा आहे का किस्सा? असं आपल्याला पाण्याच्या म्हणून जायचं आहे. डॉगीज बॉय बघा प्रकारे या प्रकारे आपण चाललोय. आता येथे इचल तू तुझा बाप येईल. आता आई घालते तीच किंमत बुडणार तरी बघ कुठे येत. ये चल पळते या ये चल तुमच्या मागे ये चल या 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 Come on, come on. या या बघा कसा येतोय. पाणी खोल आहे. ये चल या 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 शिकायचा कधी ये हो कुठे करतो या 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 ते अडकलंय त्याच्यात. अडकलंय त्याच्यात. चल या या काय चाललंय बाकी? आलो आहे म्हटलं सुट्टी आज. रोज मासे पकडते म्हणलं आज रोज वाढावा. ये चल मित्रांनो कशा प्रकारे आले बघा कुत्रं. डॉगीज बॉय ये चल पाठीमागं बघा कसं आलं. खोल आहे पाणी. खोल म्हणजे पाय आपले पूर्ण जातात खाली. ये चल ये अजून लय ना मित्रांनो अशा प्रकारे मच्छी पकडण्यासाठी आपण चाललेलो आहे. डॉगीज बॉयला घेऊन चाललोय आज. डॉगीज बॉय आपला आलंय लहान आहे त्यामुळे बुडतोय पाण्यात. मला शिकारी बनवायचं. शिकारी संदीपच्या पाठीवाणी चाललाय. चल चल खोल पाणी त्यामुळे वरडत येतो. कडकडे चल कडकडे. संदीप इधर इच. तर मित्रांनो असा स्पॉट आहे मरळ पकडायचा आणि आपलं होतं आता मरळ पकडणार आहे. तर गायच पूर्ण शांत पाणी एवढं साईडला मसरा येतात आणि आपला डॉगीज बॉय खाली खेळतोय. आणि अशा प्रकारे आपण रॉड बनवलेला आहे. संदीपला रॉड काढलाय. तर गाइज हे बघा आपले मयूर भाई
माशासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचे. हे मशीन जोडली आत्ता. आपला डॉगी भाई गायब झाला आहे. हा गळ आहे. कुठलं लाव संदीप? हा ब्लॅकवाला. तर ही क्रीम आहे, त्याने मासा अट्रॅक्ट होतो. कुठला लावायची क्रीम? त्या ह्याच्यावरती वरती. हां सगळीकडे. तर ही सगळीकडे क्रीम लावायची असते. त्याने काय होते, मासा अट्रॅक्ट होतो. हे बघा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे गाईज. ए मागसेर, हा डॉगी आला आहे आपला. डॉगीज बॉय. तर गाईज प्रोसेस सुरू होत आहे आपली. लवकरात लवकर मासा पकडण्यात येईल. हा गळ खूप स्ट्रॉंग आहे. तरी 30-40 किलोपर्यंत मासा जर लागला तरी तुटणार नाही. याची दोरी पण तुम्ही बघू शकता किती स्ट्रॉंग आहे. हे कसं लावायचं? हे कसं लावायचं? तुला माहिती नाही? लाव की. तर गाईज हे बघा गळ थ्रो केला आहे. खेचले जात आहे गाईज, तरी मासा काही सापडेना झाला. खूप पेशन्स ठेवावे लागते, त्याशिवाय काही जुळत नाही. काय ऐकत नाही. हा बघा आमचा डॉगी, काही आम्हाला ऐकत नाही. पेशन्स इज पॉवर. जेवढे तुम्ही पेशन्स ठेवाल तेवढेच तुम्हाला फळ भेटेल. हे बघा हा बघा रॉटविलर. बॉडी बघा कशी आहे.
हे आपले आहेत फिटनेस सर, जिमचे मयूर खवळे. तर बायसेप बघू शकता यांचा. आता सध्या आहे 17चा, 17. इट्स नॉट अ जोक. सरांची नॅचरल बॉडी आहे. नॅचरल बॉडी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागते. 8-10 वर्ष मेहनत करावी लागते. अशीच बॉडी होत नाही. नाहीतर असतात काही स्टेरॉइड घेतात. आपले सर आता मिस्टर ऑलिम्पियामध्ये उतरणार आहेत. तरी त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. नेक्स्ट इयर कमिंग सून. संदीप फोडून या तुम्ही, घर पॅकिंग करा. हातात घेऊन चला पुढे. तर काय इथे काय सापडण झालेत. पुढे आपण प्रयत्न करू शकतो. चला पुढे प्रयत्न. तर चला पुढे जाऊ. तर काय हे बघा, अशी पण वाट करायला लागते. छोटे छोटे मासे आहेत. डॉगी बघा आपला काय थांबण झाले. बारके बारके मासे आहेत. शिला दिसते बघा, शिला आहेत छोटे छोटे. शिला दिसते मला. त्याच्याला आपल्याला पळायची नाही झाली तर मग गावठून छोटे पळा नव्हता. चिला आपल्याला पळायची नाही झालं. कशी करतो बा संदीप. चिला पहिला लवकर लवकर ये लवकर. हे बघ हे बघा गाईस, चिलापी पकडण्याचा प्रयत्न करू. या बघा चिलापी गाईस पकडलेलं आहे आपण. डॉगीज बॉय. काय झालं ग गॉय, हे खाताना चिलापी पकडली बघा. अरे वा. तर गाईज आपली पहिली शिकार झाली. तर गाईस पहिली चिलापी घावलेली आहे हातानं. ती पण त्या जास्त थांब, पुढे जाऊ नका. थांब. डॉगीज बायले आपला कालवा करतो. हे बघा गाईस किती मच्छी आहेत. हे बघा या साईडला मच्छी आहेत. छोटे छोटे मच्छी आहेत. जास्त काय मोठे नाही.
तर काय आतमध्ये गेलो ना, आतमध्ये काहीच नाही घावलं, फक्त एक चिलापी घावलेलं आहे. तिला आपल्या डॉगीज बॉयला होईल खायला. तर आपण बाहेर चाललोय रस्ता वाट काढत. हा करून डॉगीज बॉय बघा असं पोहते, खोल पाणी ना त्यामुळे असा पोहतोय. लय लांब नाव आहे. डूब डूब या मरते आता. डूब या स्पायडरमॅन. दमले बघा किती. इथे जातात पडलं. या चला निघा आता. तर गाईज आपल्याला आता ते काहीच घावलेलं नाही, पुढे बघू. गाईज दुसऱ्या स्पॉटवर घेऊन आलेलो आहे डॉगीज बॉयला. बाय बाय. आता थोडं करून घ्या, चुकूल आहे पूर्ण. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथंच एंड करू. आज जास्त काही घावलं नाही आणि खूप व्हिडिओमध्ये मजा आली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब भावाला करायचं विसरू नका. संदीप काय बोलशील? संदीप काय बोलशील? तर हे 2 मासे सापडले आहेत. एक आहे 50 किलो, दुसरा 70 किलो. बाय बाय. तर